नमस्ते शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रेमजित वसंत खोत, राहणार चापूसवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी माझ्या शेतामध्ये विराट या कंपनीची कलिंगडाची लागवड केली आहे. लागवड करून साधारण 2 महिने झाले. मला ह्यात भरघोस उत्पन्न मिळालं आहे. मला सेटिंगचा प्रॉब्लेम पहिल्यांदा वाटत होता, परंतु हे फळ मोठं झाल्यानंतर सगळे फळ दिसाले त्या प्लॉटमध्ये. मला या विराट या वाणाला दुसऱ्या वाणापेक्षा ₹1 रेट जास्त मिळाला आहे. माझा की विराट हे कलिंगड आता मला सध्या एक्सपोर्ट झाल्यामुळे ते सध्या केरळला चालले, त्यामुळे ह्याला मला ₹1 रेट जास्त व्यापाऱ्यांनी दिलेला आहे. मी माझ्या शेतामध्ये 5,500 रोपं बसवलेले आहेत. ह्याची साईज मला 2 किलोपासून 7 ते 8 किलोपर्यंत भेटलेली आहे. अजून मला या व्यापाऱ्यांची ह्याला मागणी भरपूर आहे. मला व्यापारी फोन करत होते की तुमचा माल मला द्या, तुमचा माल मला द्या. मला या विराट वाणापासून भरघोस उत्पन्न मिळालेलं आहे. 20 ते 22 टन उत्पन्न मला ह्याचं अपेक्षित आहे. त्यामुळे मी ह्या विराट या वाणावर समाधान आहे. आता मी नवीन पण लागण केली विराटची. ती 25 गुंठ्यात 5,300 रोपं बसवलेली आहेत. त्यामुळं आता त्यातून पण भरघोस उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे मला. विराट कलिंगड लावताना माझं हे जर अगोदर बाग होती, मी बाग काढून हे फळ घेतलेलं आहे. आता दोन्ही रोपांच्या मधील अंतर 6 फूट ठेवले आणि दोन्ही बेडचं अंतर मला बागेची ओळ असल्यामुळे मी 8 फूट ठेवले. आणि रोगराईला म्हटलं तर ही वाण 1 नंबर आहे. रोगराईला बळी पडत नाही. विल्टिंगचा प्रॉब्लेम म्हटला तर मी विल्टिंगसाठी याला आधीपासून काय खाली सोडलं नव्हतं. विल्टिंग चालू झाली त्यावेळेला मी सोडलं, जागेवर स्टॉप झाला विल्टिंग. त्यामुळे विल्टिंग पुढे गेला नाही आता. त्यामुळं ही वाणाला रोग चालू झाल्यापासून लगेच जर त्यावर ट्रीटमेंट केलं तर ते पुढे जात नाही, रोगच येतोय रोग लगेच. त्यामुळे मी हा वाण परत पण आता पण लागण केली ह्या विराटचीच केली.